ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी बघणार आहोत। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित धनंजय देशमुख यांचा जबाब एबीपी माझाच्या हाती लागलाय। 9 डिसेंबर 2024ला विष्णू साटेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। खंडणीच्या आड येऊ नको म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती। संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी धनंजय देशमुखांचा वाल्मिक कराड आणि विष्णू साटेला फोनही गेला होता। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू साटे म्हणाला असं धनंजय देशमुखांनी आपल्या जबाबात सांगितलंय। धोका वाटू लागल्यामुळे धनंजय देशमुखांनी केस पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार केल्याचंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर धनंजय देशमुख यांचा जबाब एबीपी माझाच्या हाती लागलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं। कृष्णा, या जबाबातल्या आणखीन कुठले मुद्दे समोर येत आहेत? हा जबाब अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की गेल्या 4 महिन्यापासून आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी धनंजय देशमुख हे प्रयत्न करतायत, सरकारी दरबारी खेटे मारतायत, अनेक लोकांना भेटतायत। त्यांच्या या जबाबातून आपल्या भावाला वाचवण्याची धडपड या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यांनी 9 तारखेला ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशीची सगळी आपबीती त्यांच्या जबाबामध्ये या ठिकाणी सांगितली आहे। त्यांनी आपल्या भावाला वाचवण्यासाठी काय काय केलं हे देखील त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच दिवशी म्हणजे ज्या 9 तारखेला हे अपहरण झालं होतं त्याच दिवशी संतोष देशमुख यांनी धनंजय यांना सांगितलं होतं की मला धमक्या येत आहेत आणि ह्या धमक्या अशा पद्धतीच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही या खंडणीच्या आड या ठिकाणी येत आहात आणि त्यामुळे असं आलात तर तुम्हाला जीवे मारू असं देखील धमकी दिल्याचं या ठिकाणी संतोष देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलेलं होतं। आपल्या भावाला वाचवण्यासाठी कुणी अपहरण केलंय हे माहीत झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी वाल्मिक कराडला देखील फोन केला, मात्र फोन लागला नाही, सारखा व्यस्त येत होता अशा प्रकारचं त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलंय। विष्णू चाटेला अनेक वेळा फोन केले आणि विष्णू चाटे थोड्या वेळात सोडतो अशा प्रकारचं सांगत होता असं त्यांच्या जबाबात म्हटलंय। आणि या सगळ्या प्रकरणातले 2 जबाब पूर्वी जर आपण एकमेकांशी जोडले तर विष्णू चाटेचा दुटप्पीपणा कसा आहे हा स्पष्ट येतो, कारण की सुदर्शन घुलेच्या जबाबामध्ये असं म्हटलंय की आम्ही ज्यावेळेस मारहाण करत होतो त्यावेळेस वारंवार या ठिकाणी विष्णू चाटेचा फोन येत होता आणि तो त्याला चांगला धडा शिकवा असं म्हणत होता। एकीकडे मारणाऱ्यांना चांगला धडा शिकवा असं म्हणत होता विष्णू चाटे आणि दुसरीकडे धनंजयला देखील असं म्हणत होता की थोड्या वेळात सोडतो। त्यामुळे या सगळ्या वेदना त्यांनी आपल्या जबाबामध्ये मांडलेल्या आहेत आणि भावाला वाचवण्याची धडपड या संपूर्ण जबाबामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हा जबाब आपण एबीपी माझावरती पाहत आहोत। पूर्वी नक्कीच कृष्णा, कुठेतरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आरोपींचा दुटप्पीपणा आणि त्याचबरोबर कपटीपणा सुद्धा यातनं समोर येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटबद्दल। वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेत राहू।